शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीमध्ये जेवढा आपण खर्च कमी करू तेवढंच आपल्याला उत्पन्न किंवा त्याच्यामध्ये पैसे शिल्लक राहतील. आता जर बघितलं तर हे आपलं 3.5 एकराचं क्षेत्र आहे. सुरुवातीला जेव्हा आपण 12 जूनला तुरीची लागवड केली होती, त्याआधी मशागत करून घेतली होती. म्हणजे ह्या 3.5 एकरामध्ये आपल्याला नांगरणी त्यानंतर रोटर, म्हणजे एकरी आपल्याला जर खर्च पकडला तर आपल्याला नांगरणीसाठी 2 तास लागतात आणि रोटावेटरसाठी आपल्याला 1 ते सव्वा तास लागतो. म्हणजे जर त्याचं पैशाचं गणित एकंदरीत पकडलं तर आपल्याला 3,000 पर्यंत एकरी खर्च येतो शेत जमीन तयार करण्यासाठी. तो झाला सुरुवातीचा खर्च. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण पेरणी घेतो. आता पेरणी करण्यासाठी तुम्ही बघू शकता की आपण इथं 10.5 फुटावरती लागवड केली होती. सुरुवातीला आपण ड्रीप आथरून घेतलं होतं. त्यानंतर त्याच्यावर काय केलं की आपण मजूर सांगून टोचणी केली. म्हणजे आधी ओलवून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये बी टोचून घेतलं होतं. त्यासाठी आपल्याला या 3.5 एकरामध्ये म्हणजे एकरी आपल्याला 1 बाई लागली होती, कारण हे जे अंतर आहे हे 10.5 फूट होतं. म्हणजे असा जर हिशोब पकडला तर आपल्याला पूर्णपणे लागवडीपर्यंत आपल्याला एकरी 4,500 ते 5,000 पर्यंत खर्च येतो. परत मग त्याच्यामध्ये बी बियाणं आणि इतर गोष्टी असं करत करत काढणीपर्यंत आपल्याला एक 15,000 ते 20,000 पर्यंत खर्च होतो. परंतु जर याच्यामध्ये आपण अजून खर्च कमी करायचा म्हटलं तर आपण याच्यात काय करू शकतो. आता नांगरणी न करता, आता तुम्ही बघू शकता की आजची जर बघितली तर 25 जानेवारी आपल्याला दुसरं पीक याच्यामध्ये घ्यायचं आहे, उन्हाळी पीक. तर आपण डायरेक्ट यातला रोटावेटर फिरवत आहे. त्याही आधी तुम्ही इथं बघू शकता की आपण एक्का मारला होता आणि ज्या तुरीच्या धसकट किंवा खुटल्या त्या काढून घेतल्या होत्या. त्याही न करता आपण जर मल्चर असलं तर मल्चरनं त्याचं कटर करून घ्यायचं किंवा कटर करून घ्यायचं. परंतु इकडे त्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, कारण एवढं कोणी ते कटर करत नाही किंवा मल्चर करत नाही, म्हणून आपल्याला ते काही मिळालं नाही. म्हणून आपल्याला हा पर्याय याच्यात शोधावा लागला. परंतु पुढच्या वर्षी आपण काय करणार, त्या कुठल्यासुद्धा कटर करून घेणार. म्हणजे तेच आपल्याला तेच आपल्याला खत त्याच्यामध्ये मिळेल आपल्या जमिनीला, त्या गोष्टी. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो सुद्धा आपला खर्च एकंदरीत वाचून जातो. तिसरी गोष्ट, याच्यामध्ये कटर केल्यानंतर मग डायरेक्ट तुम्ही याच्यात रोटर करू शकता. आता कित्येक शेतकरी म्हणतील मग तुम्हाला रोटरसुद्धा करण्याची गरज नाही आहे. परंतु मित्रांनो, आता हे जे तुम्ही गवत बघू शकतात, तर हे गवत उगवलं आणि रोटरमध्ये नाही म्हटलं तरी अर्धा फूट चांगलं आपली जमीन हे होते. म्हणजे जे याच्यामध्ये जे तण किंवा गवत आहे मग ते लवकर तुमच्या पिकामध्ये वरती येत नाही. त्यासाठी ते आपण रोटर त्याच्यामध्ये घेतो. रोटर घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला एकरी जर म्हटलं तर आपल्याला सव्वा तास लागतो. जेमतेम 1,100 रुपयामध्ये आपलं 1 एकराचं हे काम होईल. मग आपली जमीन ती तयार राहील. त्यानंतर मग याच्यामध्ये आपण ठिबक आथरून घेऊ. आणि जे उन्हाळी पिकं जे तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा म्हटलं होतं की जे की 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये ते पीक येईल. त्यानंतर आपल्याला मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा याच्यामध्ये तुरीची लागवड घ्यायची आहे. यावर्षी जो ॲव्हरेज आपल्याला लागला तुरीचा एकरी 7 क्विंटल. आता याच्यामध्ये पहिली गोष्ट की आपण पारंपरिकपेक्षा आपल्याला जास्त ॲव्हरेज लागला. पारंपरिक आपल्याला 4.5 क्विंटलच याच्यामध्ये व्हायचा. त्यापेक्षा आपल्याला 1.5 पटीनं याच्यामध्ये आपण पुढे गेलो. पुढच्या वर्षी आपलं जे टार्गेट आहे एकरी 10 क्विंटलचं टार्गेट आहे. आता ते कसं, आपण जी लागवड केली होती 12 जूनला लागवड केली होती, पुढच्या वेळेस आपल्याला 15 दिवस आधी लागवड करायची आहे. 15 दिवसामध्ये त्याचं खोड जे तुम्हाला मी दाखवू शकतो, त्या खोडापेक्षा आपल्याला चांगलं खोड त्याच्यामध्ये झालं पाहिजेत. म्हणजे आपल्या पूर्ण क्षेत्रामध्ये जे खोड झालं होतं त्याच्यापेक्षा जर 15 दिवस आपण लवकर लागवड केली तर अजून ती जी तूर आहे ती चांगल्या पद्धतीने ग्रोथ करेल, जेणेकरून आपल्याला 10 क्विंटल सहजच त्याच्यामधून उत्पन्न होईल. आता कित्येक शेतकरी याच्यामध्ये कमेंट करतील की आम्ही जे कोरडवाहू लागवड करतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला एकरी 10+ जाते ॲव्हरेज. आता आम्ही जी व्हेरायटी वापरतो ते अंकुरची चारू. इतर वाण जे आहे गोदावरी किंवा काय दुसऱ्या, तर त्याचं एकंदरीत उत्पन्न आहे ते जास्त आहे. परंतु मार्केटमध्ये त्याला जे एकंदरीत भाव आहे तो चारूपेक्षा
1000 रुपयाने कमी आहे. मग जे उत्पादन तुम्हाला जास्त होते एकंदरीत ते तिथंच येऊन जर ठेपलं तर त्याचं काही अर्थ नाही आहे. अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीज आहे. त्यामध्ये आणि चारूमध्ये एक 300 ते 400 रुपयाचा फरक इकडे आढळून येतो, कारण विदर्भामध्ये जी व्हेरायटी चालते ती अंकुरची चारू. आता तुम्हाला जे खोड दाखवतो तुम्ही बघू शकता की आपले अशा पद्धतीने तुरीचे जी खोडं झाले होती, म्हणजे अंगठ्यापेक्षा जाड तुम्ही बघू शकता की एवढं. परंतु काही काही खोडं आपले ऊसासारखे सुद्धा झाले होते. तर त्या एकंदरीत प्रोसेसमध्ये किंवा त्या पद्धतीनं आपल्याला ते खोडं पुढच्या वर्षी झाले पाहिजेत, म्हणून आपण अजून त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊ. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे खर्च एकदम आपल्याला कमी करायचा आहे. खर्च करत असताना जेव्हा आपण आता उडीद किंवा मूग किंवा तीळ किंवा कुठल्याही याच्यामध्ये लागवड करू, तर पुढच्या वर्षीचं तुम्हाला खर्चाचं गणित मी सांगतो. ती लागवड केल्यानंतर आपण याच्यामध्ये जे पीक बाहेर येईल त्यानंतर फक्त रोटर करून घेणार आहोत. म्हणजे रोटरचा जर 800 रुपये घंटा पकडला तर तुमचं एकराचा जो खर्च आहे तो 1000 रुपये, म्हणजे 1000 रुपयामध्ये तुमचं क्षेत्र लागवडीसाठी तयार होत आहे. त्यानंतर मग आपण याच्यामध्ये ठिबक अंथरून घेऊन त्याच्यामध्ये तुरीची लागवड घेऊ. आता तुरीची लागवड जी घेणार आहोत आपण 10.5 फूट अंतरावर. आता 10.5 फूट अंतरावर जी लागवड घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला टोकन करून घेणे किंवा मग मजुराने त्याच्या पद्धतीने तुम्हाला जसं 1.25 फुटावर किंवा 1.5 फुटावर लागवड करून घेणे. तो जर मजुरीचा खर्च पकडला तर तुम्हाला एका एकराचा खर्च येतो 250 ते 300 रुपये. एक व्यक्ती किंवा एक मजूर तुमचं एका एकराचं संपूर्ण क्षेत्र 10.5च्या फाट असल्यामुळे लागवड करून देऊ शकतो. हां, दुसरी गोष्ट, जर त्याच्यामध्ये आपण मधात सोयाबीन किंवा कपाशी घेण्याचं ठरवलं तर आपल्याला मग तो खर्च जरा जास्त येईल. म्हणजे आपल्याला एकरी 3 मजूर तुम्हाला टोचून त्याच्यामध्ये सोयाबीन असो किंवा इतर पिकं असो, पट्टा पद्धतीने लागवड असो किंवा त्याच्यामध्ये कपाशी असो 1 तास 2 तास, तर तेवढा तुम्हाला खर्च येईल. म्हणजे जर खर्च पकडला तुम्ही तर 1000 रुपये तुमचे त्याच्यामध्ये गेले आणि एक 700 800 किंवा 1000पर्यंतच पकडा तुमचा जो लागवडीचा खर्च झाला 2000. त्यामध्ये मग अजून तुम्हाला जी बियाणं आहे, बियाण्याचा खर्च आपल्याला एकरी, तुम्हाला मी म्हटलं आहे की एकरी आपल्याला अंकुरची जी चारू आपण जर लावली तर आपल्याला एकरी 800 ग्रॅम लागते. आणि पुनर्लागवड म्हणजे जे तुम्हाला कुठं कुठं निघत नाही बियाणं, कुठं काय नाही, तर नंतर जो खर्च आहे तो सुद्धा तुम्हाला 200 ते 300 ग्रॅमचाच आहे. म्हणजे जर असं पकडत गेलो आपण, जे आपले 1600-1700 रुपये झाले होते त्याच्यामध्ये 1 किलो चारूची अंकुर तिचा रेट आहे 300 रुपये. तर आत्ता आपले 2000पर्यंत ते बियाणं झालं. त्यामध्ये तुम्ही अजून कपाशी असो किंवा सोयाबीन असो जर पकडलं तर आपल्याला एकरी 10 किलोच सोयाबीन याच्यामध्ये वापरायचं आहे. कपाशी जर पकडली तर त्याच्यामध्ये बियाणं लागेल आपल्याला एकरी 600 ते 700 ग्रॅम. तर तो 1000 पकडलं म्हणजे 3000पर्यंत आपण आलो. आणि खताचं जर एकंदरीत नियोजन पकडलं तर आपल्याला 1600 रुपये NPK आहे, म्हणजे 20-20-0-13 किंवा 10-26-26. तर ते एक पकडलं म्हणजे 4500पर्यंत आपण आलो पूर्ण लागवडीपर्यंत. म्हणजे 4500 तुम्हाला पेरणीसाठी एकरी लागतात कमीत कमी. आणि मग जास्तीत जास्त जर म्हटलं तर ते अजून तुमचं वरती जाते. म्हणजे तुम्ही 5च पकडा मजुरीसहित, म्हणजे 5000मध्ये तुमची एकराची पूर्ण बागायती पेरणी होऊन जाते. पुढे मग जे आपण 8 दिवसानंतर एक त्याला डोस देतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला एकरी 500 रुपये खताचा आणि त्याच्यामध्ये आपण ड्रिंचिंग जी घेतो ते एकरी 500 रुपये, म्हणजे ते 1000 रुपये पकडले. म्हणजे 6000 रुपयापर्यंत तुमचे 8 ते 10 दिवसाचं किंवा 12 दिवसाचं पीक होते. मग काय करतो आपण त्याच्यात 22 दिवसाची झाल्यानंतर आपण तुरीची शेंडे खुडणी घेतो. मग तुरीची शेंडे खुडणी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला एकरी एक मजूर म्हणजे 250 ते 300 रुपये ते तुम्ही पकडा. परत मग ते पीक एक 45 दिवसाचं झाल्यानंतर, त्याआधी म्हणजे एक 30-32 दिवसाचं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 45 दिवसाचं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी घेतो. आता तणनाशकाचा जो खर्च आहे आपल्याला एकरी 600 रुपये आहे.
तुम्ही साकेत वापरा किंवा अजून दुसरं वापरा आणि मजुरी, मग ते 1000 पकडा तुम्ही, म्हणजे 6000 ते झाले. परत 1000 रुपये तुमचे तणनाशक झाले. परत पुढे जे 3 फवारे येतात आपल्याला, सोयाबीन असो, तूर असो किंवा कुठलेही असो, तर 3 फवाऱ्याचा जो एक एकरी आपण जो अंदाज पकडलेला आहे तो असा आहे 500 रुपये, 700 रुपये आणि 900 रुपये. जर पकडलं तर तुम्ही 2000 ते पकडा, म्हणजे 6 आणि 2 8000 हा तुमचा खर्च इथपर्यंत झालेला आहे. 8000 जेव्हा तुमच्या एक सोयाबीन किंवा कपाशी मग ते उत्पन्न येणं सुरू होते, तिथपर्यंत हा खर्च झालेला आहे. सोयाबीन जर असेल तर मग आपला त्याला जमा करणे असो किंवा काढणीपर्यंतचा खर्च असो, तर ते तुम्ही 2000 पकडा, म्हणजे 10,000 रुपयापर्यंत तुम्हाला एकंदरीत तुरीतलं मिश्र पीक काढणीपर्यंत झाला. आणि ते मिश्र पीक मग तुमच्या हातातसुद्धा येते, तिथपर्यंत पकडा 10,000. मग तुरीला एक तुम्हाला फवारण्या सुरू होतात. मग तुरीच्या ज्या पुढच्या फवारण्या आहे त्या प्लस तशाच एक 400 रुपये, 600 रुपये आणि 800 रुपये, तो एक 2000 पकडा, म्हणजे 10 + 2 12,000. आणि मग परत त्याच्यामध्ये तुम्ही एखादं खत घेत असाल तर तुम्हाला 1000पर्यंत तो खर्च येते. म्हणजे असं टोटल तुमचा आत्तापर्यंत 13,000 असा खर्च झाला. पुढे अजून त्याच्यामध्ये काढणीचा जो खर्च आहे तुमचा, तो तुम्हाला उत्पन्न कसं होते, तुम्हाला जर एकरी तुरीचा 10चा ॲव्हरेज लागला तर तुम्हाला एकंदरीत 2200 ते 2500 रुपये तो खर्च झाला. म्हणजे 12 आणि प्लस हे पुढचे 2.5 ते 3, म्हणजे तुम्हाला 15 ते 16,000 रुपये एकरी खर्च जाईल, असं जर तुम्ही एकंदरीत गणित पकडलं तर. आणि टोटल जर परत त्याच्यामध्ये तुम्ही नांगरणी असो किंवा मल्चर असो किंवा काय असो, तर असा इन ॲव्हरेज तुम्हाला एकरी 20,000 रुपये खर्च येतो. आता हा खर्च जर तुम्हाला अजून कमी करायचा असला